बंधू भगिनींनो, तर वेळ फार कमी आहे, त्याच्यावर मी कोणाची स्टेजवरची नावं घेणार नाही. उपस्थित स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि प्रभाग क्रमांक 37, 38, 39, 40 ह्या प्रभागातील उपस्थित असणारे सर्व सन्मान्य उमेदवार, ह्या भागातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि माझ्या सहकाऱ्यांनो, मी आज प्रचाराचा तसा बघितलं तर रात्रीचा शेवटचा दिवस आहे. उद्या 5:30ला प्रचार संपणार आहे. आता पुण्यातल्या नागरिकांना 165 नगरसेवक कोण 15 तारखेला मतदान करून निवडून द्यायचे हा निर्णय घ्यायचा आहे. पुण्याची एक वेगळी ओळख आहे. आजचा दिवस तर एक वेगळा दिवस आहे, कारण ज्या पुणे शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहे, त्या पुण्यनगरीची स्थापना बाल शिवांच्या हाती नांगर देऊन घडवून आणणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे. हा केवळ योगायोग नाही आहे, तर पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे प्रतिबद्ध होण्याचा हा आजचा महत्त्वाचा अत्यंत दिवस आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना त्यांच्या चरणी वंदन करतो, त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या कार्याच्या आणि त्यांच्या त्यागाच्या साक्षीनं आपण आज एक अभिवचन देऊया की राजमाता जिजाऊंच्या, आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतनं पुण्यनगरी आपण यापुढे सर्वांनी मिळून अधिक समृद्ध, सक्षम आणि आदर्श स्वरूपामध्ये विकसित करूया. हेच खरं तर त्यांना अभिवादन ठरेल. जसं राजमाता जिजाऊंचा आज जन्मदिन आहे, तशा पद्धतीनं आज राष्ट्रीय युवा दिन देखील आहे. आपल्या देशामध्ये फार मोठी युवा शक्ती आहे. जगात कुठल्याही देशाकडे एवढी मोठी युवा शक्ती नाही, युवा ताकद नाही. आणि स्वामी विवेकानंद यांची पण आज जयंती आहे. हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये साजरा करतो. मी स्वामी विवेकानंदांना देखील अभिवादन करतो. त्यांच्या चरणी विनम्र अशा पद्धतीनं अभिवादन करून राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं आपल्या भारत देशातील, महाराष्ट्रातील, आपल्या पुणे जिल्ह्यातील, आपल्या पुणे शहरातील सर्व युवतींना मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, या निवडणुकीच्या निमित्तानं मी फार बारकाईनं लक्ष घातलं. त्याचं कारण, आपण 2007 ते 2017 आम्हा लोकांच्या हातामध्ये पुण्याची सूत्र दिली, पण पूर्ण बहुमत दिलं नाही. जसं 2017ला एका पक्षाला पूर्ण बहुमत दिलं, त्यांच्यामध्ये ज्यांच्यावर कारभारी पद सोपवलेलं होतं, इथं 3 लोक कामकाज इथलं बघत होते पुण्याचं, त्या स्थानिक लोकांना खऱ्या अर्थाने पुण्याचे विकास हा करता आला नाही, पुण्याचे प्रश्न सोडवता आले नाही, आणि त्याची जबरदस्त किंमत पुणेकरांनी मोजलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे आली, त्यामध्ये रिंग करण्याचे प्रकार पुढे आले, त्यामध्ये रोज माझ्या पुणेकरांना पाणी मिळत नाही, अनेक ठिकाणी टँकर माफिया निर्माण झाले, अनेक ठिकाणी डीपीचे रस्ते करण्यात आले नाही. मी जसं पिंपरी चिंचवडमध्ये 25 वर्ष फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, ग्रेड सेपरेटर केले, उद्यानं केली, क्रीडांगणं केली, भारतामध्ये नंबर 1चं शहर म्हणून त्या पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण केली आणि बेस्ट सिटी म्हणून तिथं पुरस्कार मिळाला, तसं आपल्या पुण्यामध्ये झालं नाही. वास्तविक उशाला 4 धरणं आहेत, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर. ते पाणी कमी पडलं म्हणून भामाचखेडचं पाणी आपण दिलं, पण त्याचं वितरण व्यवस्थेचा बोजवारा आहे. उंच पाण्याच्या टाक्या बांधायला पाहिजे होत्या, त्या बांधल्या गेल्या नाही.
त्यामध्ये ह्यांच्या जवळचेच बगलबच्चे हे टँकर माफियाचं काम करायला लागले. त्याच्यामध्ये 12,350 स्वच्छतेच्या करता माणसं कामाला लावली सांगितलं जातं, बिलं काढली जातात, तरी आपल्या सर्वांचं पुणे हे स्वच्छ होत नाही. आपले 37, 38, 39, 40 प्रभाग स्वच्छ होत नाही. मी आज काही प्रभागामध्ये रोड शो केला. अक्षरशः एवढी दुरावस्था त्या ठिकाणी पाहायला मिळाली. काय करते महानगरपालिका? काय करतो महानगरपालिकेवर देखरेख करणारे कारभारी लोक? ही यांची जबाबदारी नाही आहे? त्यांनी ती जबाबदारी स्वीकारायला नको? आणि ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रपणे ह्या निवडणुकीला सामोरं जातोय. मतांची विभागणी होऊ नये, त्यामध्ये थोडं काही नाराजी झाली असेल, परंतु शेवटी पुण्याचा सर्वांगीण विकास हा प्रश्न आपल्या दृष्टीनं कात्रजकरांच्या, धनकवडीकरांच्या, कोंडवाकरांच्या सगळ्यांच्या दृष्टीने हा विषय फार महत्त्वाचा आहे. आंबेगावकरांच्या मित्रांनो, मी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं धनकवडी कात्रज डेरी भागातील प्रभाग क्रमांक 37 मध्ये 4 उमेदवार उभे केले. उमेदवार उभे करत असताना 165 उमेदवारांचा ज्यावेळेस आम्ही विचार केला, त्यावेळेस काही अनुभवी दिलेले, काही माजी महापौर दिलेले, काही 1 टर्मचा अनुभव असणारे, 2 टर्मचा अनुभव असणारे, 4 टर्मचा अनुभव असणारे असे उमेदवार दिलेले, आणि काही नवी कोरी पाटी असणारे उमेदवार दिले. आपल्या 37चं सांगायचं म्हटलं तर कैलास श्रीरंग भोसले यांची पहिली टर्म आहे. ते आज आपले उमेदवार आहेत. दुसऱ्या सौ वर्षा तानाजी शिळीमकर ह्या आपल्या उमेदवार आहेत. त्या ब मध्ये 37 मध्ये उभ्या आहेत. ह्यांची पहिली टर्म आहे. क मध्ये सौ श्रद्धा गोरक्ष परांडे ह्या आपल्या उमेदवार आहेत. त्यांची पहिली टर्म आहे. आणि ड मध्ये विजय विठ्ठलराव क्षीरसागर ह्या आपले उमेदवार आहेत. पहिली टर्म आहे. ह्या प्रभागामध्ये मागं तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी केलं, त्याच्यात विशाल तांबे असतील, इतर आमचे सहकारी असतील, त्यांनी तिथं विकास करण्याचा प्रयत्न केला. माझ्या त्या प्रभागामध्ये अनेक लोक माझ्या जिल्ह्यातले राहतात, आपल्या राजगडचे राहतात, भोरचे राहतात, वेगवेगळ्या भागातले राहतात, पुणे जिल्ह्यातल्या अनेक तालुक्याचे लोक राहतात. मित्रांनो, तुम्ही नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथं ताकद दिलेली आहे. आज तुमच्या पुढं अडचण नाही आहे, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे तुमच्यासमोर मतं मागायला आलेले आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, माझ्या भावंडांना विनंती आहे, आपण ह्या नवी शहरे असणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना विजयी करा. मी त्या भागाचा राहिलेला विकास करण्याचा खात्री तुम्हाला देतो आणि पुढं 38 वर जातो. बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज भागातील 38 अ चे सगळ्यात मोठा मतदारसंघ, मला वाटतं 1.5 लाखापेक्षा जास्त मतदार. एकेकाळी आमदारकीचा मतदारसंघ तेवढा असायचा. 5 उमेदवार इथं आहेत आणि या 5 उमेदवारांच्या मध्ये आम्ही अनुभवी म्हणून आमच्या स्मिताताई सुधीर कोंढरेला उमेदवारी दिलेली आहे. ह्यांची 1 टर्म झाली, चांगलं काम केलं, आणि दुसऱ्या टर्मच्या करता यांना उमेदवारी आम्ही दिलेली आहे. दुसरे दत्तात्रय बबनराव धनकवडे हे महापौर म्हणून यांनी काम केलं. आता 4थी टर्म आहे. 4थ्या टर्मला काही माजी महापौर वैशाली बनकर, दत्ता धनकवडे अशांना आम्ही उभं केलेलं आहे. त्यांना आपण आपलं पवित्र बहुमोल मत घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून द्या. तिसऱ्या सीमाताई युवराज बेलदरे ह्या माझ्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिली. पूर्वी युवराजने इथं प्रतिनिधित्व केलं, थोडंसं आम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागली, म्हणून आम्ही युवराजला थांबवलं आणि सीमाताईंना उमेदवारी दिलेली आहे. सीमाताई देखील इथलं चांगलं प्रतिनिधित्व करतील असा मला ठाम विश्वास आहे.
त्यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. चौथ्या सारिका विकास नाना फाटे, ही आमची भगिनी आहे. ती नवी कोरी पाटी आहे. तिला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्यांचं घड्याळाचं चिन्ह आहे, तिथं आपण बटन दाबा. आणि दुसरी टर्म असणारे प्रकाश विठ्ठलराव कदम, ह्यांचं घड्याळाचं चिन्ह आहे, त्यांची दुसरी टर्म आहे. त्या अनुभवी व्यक्तीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 39 मध्ये भारती रामनाथ परदेशी, ही आमची भगिनी आहे, पहिली टर्म आहे. त्यांची खूण मात्र तुतारी आहे. मी मगाशी सांगितलं काहींची तुतारी आहे, इथं गडबड होऊन देऊ नका. भारतीताई परदेशींची तुतारी खूण आहे. तिथं प्रतीक प्रकाश कदमांची पहिली टर्म आहे, त्याचं घड्याळ ही खूण आहे. क मध्ये अभिलाषा निरंजन घाटे यांची उमेदवारी दिलेली आहे, त्यांची पहिली टर्म आहे. आणि बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर यांची पहिली टर्म आहे. काही आम्ही मित्रपक्षांना जागा दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मित्रपक्षांनी बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर त्यांना खूण मात्र माहितीकरता घड्याळाची दिलेली आहे. असे 4 उमेदवार आहेत. कोंढवा बुद्रुक येवलेवाडीमध्ये 40चा प्रभाग, यामध्ये बाळा उर्फ सुरेश लक्ष्मण कवडे यांची पहिली टर्म आहे, त्यांची तुतारी खूण आहे, त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. दुसऱ्या वर्षा सतीश मारकड, ह्या माझ्या भगिनीची तुतारी खूण आहे, त्यांची पहिली टर्म आहे. तिसऱ्या सपनाताई अमोल धर्मावत यांची पहिली टर्म आहे, त्यांची खूण घड्याळ आहे. मारकडताई कवड्यांची सुरेश कवड्यांची तुतारी आहे. आणि सपनाताई धर्मावत आणि अण्णा उर्फ गंगाधर विठ्ठलराव बधे यांची घड्याळ खूण आहे, बधेंचे पण पहिली टर्म आहे. असं या 40 प्रभागामध्ये सर्व नवे उमेदवार दिलेत. वेगवेगळ्या जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी केलेला आहे. माझी आपल्याला विनंती आहे की पुण्याचा कारभारही आपल्याला बदलायचा आहे आणि त्याकरता तुमची मला साथ हवी आहे. मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे, मला पुण्याची बारकाईनं माहिती आहे. पण महानगरपालिका माझ्या विचारांची नसल्यामुळं मला तिथं अनेक निर्णय घ्यायला अडचण येते. मागं 25 वर्ष पिंपरी चिंचवडकरांनी माझ्या हातात सूत्र दिली, त्या शहराचं कसा कायापालट केला आहे हे आपण बघितलं आहे. हे शेवटी आपल्या सर्वांचं पुणे शहर आहे, आपल्या सर्वांचा हा पुणे जिल्हा आहे. आणि त्याच्यामुळं आपण आता एकदा माझ्यावर विश्वास टाका, मला पूर्ण बहुमत द्या. काही करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर झाला पाहिजे अशा प्रकारची किमया आपण उद्याच्या 15 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या घड्याळ आणि तुतारीच्या बटन दाबून त्या ठिकाणी द्या. मी तुम्हाला शब्द देतो, मी वादा करतो, मी सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा कार्यकर्ता आहे, मला आळस येत नाही. मी फार त्या बाबतीमध्ये अतिशय अंग झोकून काम करणारा कार्यकर्ता आहे. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चाललेले, त्याच्यामुळे तिथेही काही आपल्याला अडचण नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या विचारांच्यावर आमची वाटचाल चाललेली आहे. कसं चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना, संरक्षण मंत्री असताना, गृहमंत्री असताना, अर्थमंत्री असताना, परराष्ट्र मंत्री असताना, उपपंतप्रधान असताना, विरोधी पक्ष नेता असताना काम केलं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. अशा पद्धतीनं सुसंस्कृतपणा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसा असला पाहिजे हे आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेला शिकवण्याचं काम हे चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. पुणे शहराच्या विकासाच्या साठी स्थानिक ज्या लोकांच्या हातामध्ये कारभार होता त्यांचा भ्रष्टाचार रोखण्याच्या करता आम्ही दोन्ही राष्ट्रवादींनी युती केलेली आहे. पुणे शहराला एक ऐतिहासिक आणि भौगोलिक अशा प्रकारचं महत्त्व आहे. ह्या पुण्यनगरीमध्ये राजमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर बालशिवबाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी चालवलेला होता. ही भूमी पुण्याची ही फक्त भूमी नाही आहे, तर ही संस्काराची राजधानी आहे. याचा विचार तुम्ही करा. असा इतिहास फार कमी शहराला पाहायला मिळतो, पण ते पुणे शहर
गेल्या 9 वर्षात इथं ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे, इथं कोयता गँग वाढलेली आहे, इथं अल्पवयीन मुलं अनेक ठिकाणी गाड्या जाळतात, काचा फोडतात, टू व्हीलर जाळतात, दहशत निर्माण करतात. हे आपल्याला परवडणारं नाहीये. आपण आपल्या भावी पिढीचं नुकसान करतोय, आपल्या मुलाबाळांचं नुकसान करतोय. उद्या जर पुणेकरांनी चूक केली, मी पुण्याचा तुम्ही पुण्याचं, आपल्याला पुण्याबद्दल जी आपुलकी प्रेम जिव्हाळा आहे तो इतर बाहेरचे लोक येतील, ते सांगतील, तेवढ्यापुरतं सांगून निघून जातील. आपल्याला इथंच राहायचंय, इथंच काम करायचंय, इथंच इथल्या मूलभूत गरजा ज्या भागवण्यात आलेल्या नाही आहेत त्या सोडवायच्यात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की पुणे हे महाराष्ट्राचं ग्रोथ हब आहे आणि देशातील फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून आपल्या पुण्याची ओळख जगभरात झालेली आहे. आज पुण्यात 50 लाखापेक्षा जास्त लोक राहतात, 50 लाख. आणि सातत्याने पुण्याची लोकसंख्या वाढतीये. पुढं काही दिवसात पुणे आणि पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 1 कोटीला पोचली तर आश्चर्य वाटून देऊ नका. एवढं कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं IT मध्ये काम करायला, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करायला, वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये काम करायला, शिक्षण संस्थात काम करायला, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करायला ऑटो हब आहे. तिथं काम करायला खूप मुलं मुली येतात, खूप जिल्ह्यातनं येतात, जिल्ह्याबाहेरचे येतात, कारण पुणे आपल्या सर्वांचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, इथल्या नागरिकांना मूलभूत गरजांच्या करता गेले 9 वर्ष झगडावं लागलं. किती ठिकाणी टँकर चालू येतो, किती माझ्या सोसायट्यांना टँकरच्या करता लाखो रुपये खर्च करावे लागतात, टॅक्स भरतात. पुणे महानगरपालिकेचं काम नाही. अरे पुणे महानगरपालिकेचं बजेट 12,700 कोटी रुपयाचं आहे. त्याच्यातले 30% पगाराला धरा, बाकीचे पैसे विकासाला खर्च करायला नको. प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे? खड्डेमुक्त रस्ते पुण्याचे असले पाहिजे, ट्रॅफिकची समस्या सोडवली पाहिजे, जिथं सव्य करायचे तिथं केले पाहिजे, जिथं पाणी नाहीये तिथं रोज पाणी दिलं पाहिजे. हे गोष्टी करा ना. त्याला तर यांनी अग्रक्रम दिला नाही. आणि मी बोलायला लागलो की मग म्हणतात अजित पवार बोलतो. मी माझ्या शहराकरता बोलणार नाही तर कुणाकरता बोलणार? माझी पण काही नैतिक जबाबदारी आहे ना. लोक म्हणणार ना की अजित पवार यांनी का नाही आम्हाला सांगितलं. ते सांगण्याकरता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. स्मार्ट पदपथ या नावाखाली चांगले रस्ते, टिकाऊ रस्ते फोडले, नानावश्यक फुटपाथ मोठे केले. अरे गाड्याला जायला जागा नाही, काय गरज होती फुटपाथ मोठे करायची? शहरातील विकास कामांमध्ये नियोजनाचा पारदर्शकतेचा अभाव होता. तो अभाव आम्हाला दूर करायचा आहे. पुण्याच्या विकासासाठी आम्ही कधी भेदभाव केला नाही. जिथं आवश्यक आहे तिथं निधी देण्याचं काम केलं, पण ह्यांनी तसं केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात पुणे शहरात आम्ही जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनमधनं करोडो रुपये केंद्रात आणले. पवारसाहेब तिथं होते, मी राज्यात होतो, बाकीचे आमचे सहकारी राज्यात होते, दिलीप वळसे पाटील होते. आम्ही हे केलं ना पुण्याकरता. आता तुम्ही काळजी करू नका. देशाची निवडणूक नाही, देशाच्या संरक्षणाच्या करता, देशाच्या एकंदरीत कामकाजाकरता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपण निवडून दिलेलं आहे. आम्ही NDA सरकारमध्ये आपल्या असेंब्लीमध्ये महाराष्ट्राचा कारभार बघण्याच्या करता आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना, एकनाथराव शिंदेजींना आणि अजित पवारांना आपण तिथं पाठवलेलं आहे. आम्ही तिघजण महाराष्ट्राचा कारभार बघतोय. त्याच्यामुळे तुम्ही तिथली काळजी करू नका. आपल्याला काळजी करायची पुणे नगरीची, आपल्या सगळ्या प्रभागाची. हे समजून सांगण्याच्या करता मी आलोय. पुण्याच्या विकासाला 2017 पासून खीळ बसलेली आहे. पुण्यामध्ये अनेक गैरप्रकार वाढीला लागलेले आणि सत्ताधारी लोकांच्याकडनं पुण्याचा मोठा विकास झाला असं सांगितलं, पण वास्तव सांगा ना की काय विकास केला? आज कित्येक ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत,
मित्रांनो, पावसाळ्यामध्ये गेल्या 2-4 वर्षात पुण्याची काय अवस्था झाली? पुण्याला अक्षरशः आपण पाण्याने वेढलेलं बघितलं. किती लोकांच्या घरात पाणी गेलं, किती लोकांची घरदारं पाण्यामध्ये त्या ठिकाणी खराब झाली. ह्याचा विचार राज्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या केला नाही. आता अनेक भागात हे पाणी तुंबलं, रस्त्याची वाहतूक ठप्प झाली, मुंबईसारखे हाल झाले. आपल्या इथं तुम्हाला आंबील माहिती असेल, आंबेगाव परिसरात आलेल्या पुरामुळं झालेले नुकसान पुणेकर अजून विसरलेले नाहीत. हे सर्व महानगरपालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे घडलेलं आहे. शहरात दरवर्षी अनेक नद्या नाल्यांवर अतिक्रमण होतं. काय करते महानगरपालिका? का राडारोडा टाकून देते? का नदीचं पात्र अरुंद त्या ठिकाणी होऊन देतात? त्यामुळं दरवर्षी पुण्याला पूर आणि वाहतुकीची कोंडी आणि नुकसान सहन करायला लागतं. ह्याच्यावर महानगरपालिकेने ठोस कामगिरी करायला नको होती? ही त्यांची जबाबदारी नव्हती? 9 वर्ष काही कमी आहेत? त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आम्ही मेट्रोचं भूमिपूजन केलं. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये मेट्रो आम्ही मंजूर केली आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मोदी साहेबांना बोलून मला वाटतं ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवर भूमिपूजन केलं. त्यावेळेस दोन्ही महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. आज भूमिपूजन करून इतके दिवस झाले तरी अजून सगळीकडे मेट्रो पोचू शकले नाही. याकरता महानगरपालिकेने महत्त्वाची जबाबदारी पार पाडायला हवी होती. ते कामगार पुतळा तिथली जागा द्यायला वेळ लागला, इतर जागा द्यायला वेळ लावतात आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दूर करायच्यात. 110 किलोमीटर मेट्रोचं जाळं पुण्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे होतं. पुणे पिंपरी चिंचवड मिळून सध्या फक्त 33 किलोमीटर झालं आहे. आता आम्ही मागं लागलो आहे. येत्या काही दिवसात 25 किलोमीटर आणखीन वाढेल. पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी योग्य लक्ष दिलं असतं तर या मेट्रोच्या कामाला गती मिळाली असती आणि नियोजन आणि अंमलबजावणी देखील त्या ठिकाणी चांगली झाली असती. पण त्याचा अभाव हा स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पाणी टंचाईच्याबद्दल आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. मी पुण्याच्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हमीपत्र दिलेलं आहे, ते जाहीर केलं आहे. ते पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी अष्टसूत्री स्पष्टपणे मी मांडलेलं आहे. नळाद्वारे 5 कामं, पक्का वादा, नळाद्वारे दररोज पाणी, त्याच्यामध्ये जिथं टाक्या नसतील तिथं टाक्या काढणं, वितरण व्यवस्था करणं, ट्रॅफिकमुक्त खड्डेमुक्त आपली महानगरपालिका, तिथं 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्याच्या दर्जामध्ये सुधारणा करणं, इंदूरला जसं स्वच्छ आहे तसं आपल्या पुण्याला स्वच्छ करणं, पुण्यामध्ये अनेक भागात 200 राजमाता जिजाऊ क्लिनिक त्या ठिकाणी OPD उभारणं, हवामानाचा अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना करणं, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्कांना प्राधान्य देणं, सर्वांच्यासाठी मेट्रो आणि PMPML बस मोफत आम्ही देणार आहे. मोफत. मी जसं महिलांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली, शेतकऱ्यांना वीज माफीची योजना आणली, तसं आपल्या दोन्ही महानगरपालिकेचं बजेट 22 ते 23 हजार कोटीचं आहे. ते आपल्याला शक्य आहे. फक्त 2% रक्कम द्यावी लागेल. पण त्याच्यातली पुण्याची ट्रॅफिक कमी होईल, प्रदूषण कमी होईल, रिक्षावाल्यांना पण धंदा मिळेल. त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. मेट्रोने उतरल्यानंतर तिथून प्रवासी घरी जाईपर्यंत रिक्षाने जाईल. PMPL वरून उतरल्यानंतर त्या बसस्टॉपपासून त्याचं घर लांब असेल तर तो त्या ठिकाणी रिक्षा वापरेल. त्याच्यामुळं हे जो भाऊ करतात, रिक्षाचा धंदा बसेल, अजिबात रिक्षाचा धंदा बसणार नाही. उलट मी रिक्षा चालकांशी बोललो आहे. इथनं पुणं मोकळीक दिलेली आहे, त्याच्यामध्ये लायसन रिक्षा चालवण्याचं द्यायचं, ते उलट आता बंद करायचं आहे. हाही त्यांना धंदा राहिला नाही. त्याकरता त्याला आपल्याला थांबवायचं आहे. ह्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. पुण्यामध्ये 150 मॉडेल शाळा आपल्याला बनवायच्यात. आणि पुढचे महत्त्वाची गोष्टी, स्वारगेट ते कात्रज ही अंडरग्राऊंड मेट्रोचं काम आपण सुरू केलेलं आहे. कात्रज ते फुरसुंगी ही मेट्रो आपल्याला न्यायची आहे. कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्गाच्या कामाला आपल्याला गती द्यायची आहे. कात्रज चौक ते भिलारवाडी दरम्यान
रस्त्याचं रुंदीकरण आपल्याला करायचं आहे. कात्रज चौकातील ही कोंडी कायमस्वरूपी सोडवण्याच्या करता कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरण करायचं आहे. मी आता पालकमंत्री आहे. मी विरोधी पक्ष नेता असताना आता पालकमंत्री असताना देखील माझं सर्वात जास्त लक्ष कात्रज कोंढवा रस्त्याकडे आहे, कामावर आहे. मी स्वतः भल्या पहाटे येऊन भेट देऊन कामाची पाहणी केलेली आहे. सातत्याने आढावा घेतोय. या कामाकरता काहींच्या जमिनी ह्या ॲक्वायर करायच्या होत्या, त्याला अधिग्रहण म्हणतात. आवश्यक निधी राज्य सरकारकडनं सातत्याने आम्ही दिलेला आहे. मी आमच्या जाहीरनाम्यामध्ये देखील कात्रज कोंढवा रस्ता पूर्ण करण्याचं वचन दिलेलं आहे. तुम्ही अजित पवारांना ओळखता. मी आपल्या सर्वांना सांगतो, नागरिकांनो, 6 महिन्याच्या आत हा रखडलेला रिंग रोड रस्ता मी नाही पूर्ण केला तर नावाचा अजित पवार सांगण्यात आहे. फक्त मला महानगरपालिका ताब्यात द्या, त्याच्यामध्ये कुठेही अडचण येऊन देत नाही. आणि या पद्धतीनं काम करत असताना कात्रज चौकातील उड्डाणपूल होण्यासाठी नॅशनल हायवे गडकरी साहेबांशी बोलून आम्ही अनेक बैठका घेतलेल्या आहेत. यातील स्थानिक अडचणी दूर झाल्यात. आता कोणता अडथळा नाही. आता त्या कामाला आपल्याला गती द्यायची आहे. दत्तनगर चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होतीये. त्या परिसरात DP रोड त्याला प्राधान्य द्यायचं आहे. नवले ब्रिज ते कात्रज चौक दरम्यान भुयारी मार्गाची संख्या वाढवावी लागेल. मी आत्ता परवा गेलो, इतके कमी भुयारी मार्ग आहेत, ते वाढवावेच लागतील, त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. कात्रज चौक ते गुजरवाडी फाटा सातारा रोडवर ग्रेड सेपरेटर आपल्याला बांधावं लागेल. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तिथं लोकांना जाण्याच्या करता वाहतूक इतकी असती, त्याच्याकरता तिथं ग्रेड सेपरेटर आपल्याला बांधावं लागेल. आणि पुणे पिंपरी चिंचवडचा रखडलेला रिंग रोड त्याला गती द्यायची. हा रस्ते विकास महामंडळाचा आहे. आणि त्याच्यानंतर PMRDचा अजून एक रिंग रोड करायचा आहे. पुण्यामध्ये ससूनच्या धर्तीवर बहुवैद्यकीय हॉस्पिटल उभं करायचं आहे. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार परवडणारी आरोग्य सेवा ही आम्हाला द्यायची आहे. दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा आपल्याला सुरळीत करायचा आहे. त्याच्याकरता भिलारवाडीच्या डोंगरात मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी आपल्याला उभी करायची आहे. कात्रजचा तलाव आणि जांभूळवाडीच्या तलावाचं सुशोभीकरण करून त्याचं संवर्धन करायचं आहे. त्याच्यातनं पर्यावरणाचं रक्षण होणार आहे. पर्यटन त्याच्यातनं वाढणार आहे. त्याच्यातनं तिथल्या लोकांना अधिक रोजगार मिळणार आहे. आंबेगाव परिसरामध्ये काही भागात 2 दिवसांनी फक्त अर्धा तास पाणी येतं. या भागाच्यासाठी महानगरपालिकेला सांगून पाणीकोठा आपल्याला वाढवावा लागणार आहे. आणि पाण्याच्या टाक्यांची संख्या ही आपल्याला वाढवावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक 38, 39, 40 यांचा समावेश असलेले दक्षिण पुण्याची समग्र विकास ब्लूप्रिंट तयार करून त्या ब्लूप्रिंटचा अभ्यास करून शासनाकडनं मंजुरी घेऊन सुनियोजित विकास करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. महानगरपालिकेची समाविष्ट झालेली गावात 3 पट आकारणी आहे, ती सरसकट 1 पट करावी. जोपर्यंत तिथं नागरी सुविधा दिल्या जात नाही तोपर्यंत नागरी सुविधा नाही आणि त्याच्यामध्ये 3 पट आकारणी कसं चालेल? का लोक मान्य करतील? त्यामुळं तिथं आपल्याला बदल करायचा आहे. त्यामध्ये बाल गुन्हेगारीच्या वाढ झालेली आहे, ती गंभीर समस्या आपल्या पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे, ती आपल्याला दूर करायची आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव, भटकी कुत्री, बेवारस कुत्री, पिसाळलेली कुत्री अनेक लोकांना चावत आहेत. ते खरं महानगरपालिकेचं काम आहे. जसं जनावरं फिरत असताना बघितली तर कोंडवाड्यामध्ये घातली जातात, तसं भटक्या कुत्र्यांचा पण बंदोबस्त, जसं बिबट्यांचा बंदोबस्त वन खातं करत आहे, त्या पद्धतीनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल. आणि त्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, तो गंभीर प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. माझ्या पुणे शहरातल्या कुठल्याही भगिनीला रात्री अपरात्री जाताना असुरक्षित वाटता कामा नये. CCTV कॅमेऱ्याची संख्या वाढवायची आहे. पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर अधिकचं द्यायचं आहे. ते मी पालकमंत्री या नात्याने DPDC मधनं देईन. काही पोलीस चौक्या, पोलीस स्टेशन मंजूर करून आणलेले ते अधिक वाढवायचे. तिथं आपल्याला मदत करायची आहे. ठिकठिकाणी कचरा राडा रोडा टाकण्याचं प्रमाण आहे,
सार्वजनिक ठिकाणी ते प्रमाण वाढलेलं आहे, ते आपल्याला कमी करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दुर्गंधी, अस्वच्छता, आरोग्य समस्या निर्माण होतात त्या दूर करायच्या आहेत. पार्किंगची समस्या आपल्याला दूर करायची आहेत. आपल्याला डीपीचे रस्ते डेव्हलप करायचे आहेत. माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता दफनभूमीचा रस्ता हा कात्रज येथील तो आम्हाला कुठल्याही परिस्थितीत करायचाच आहे. कारण दफनभूमी आणि स्मशानभूमी इथल्या प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला कधी ना कधी काळाने नियतीनं बोलवलं तर तिथं जावं लागतं. अनेकांना तिथं घेऊन त्यांना जावं लागतं आणि त्याच्यामुळं ते काम करणं आमचं प्रथम कर्तव्य राहणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. त्या अनेक समोरच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीचे उमेदवार दिलेले ते सगळं जर तुम्हाला सांगत बसलं तर माझा वेळ निघून जाईल. त्यामुळं मी त्याच्यामध्ये जास्त वेळ देऊ इच्छित नाही. मित्रहो, जो मी मोफत PMPML आणि मेट्रो देतोय ते काही जण माझ्यावर टीका करतायत. ही संकल्पना फक्त पैशासोबत असलेली संकल्पना नाही, तर जगभरात तुम्ही कुठेही जा तिथं सगळे अभ्यास एकच सांगतात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ज्या शहरामध्ये अतिशय चांगली असते, हो का, अलार्म वाजला, तुम्हाला जागा केलंय, 15 तारखेला जाऊन घड्याळ आणि तुतारीचं बटन दाबायचंय, त्याकरता अलार्म वाजलाय. जसं सकाळी उठताना अलार्म वाटतो तुम्ही उठता, तसा 15 तारखेचा अलार्म मी तुमच्याकरता वाजवतोय. तुम्ही मला साथ द्या. आणि हे जे काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ह्याच्यामध्ये ट्रॅफिक कमी होणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे, पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक करण्याची सवय लागावी, ती सुद्धा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यात चांगली बससेवा आम्ही देऊ, चांगली मेट्रो दिलेली आहे. पुणेकर कशाला धूर खात प्रदूषण वाढवत त्या ठिकाणी फिरतील. उलट ह्याच्यातनं प्रदूषण अजिबात होणार नाही. आणि आपल्या पुण्याचा जे प्रदूषणाचा हवेचा थर हा जो स्तर वाढत चाललेला आहे तो कमी करण्याच्या करता त्या ठिकाणी आपल्याला मदत होईल. काहींना मोफत प्रवास म्हणजे फुकटची खिरापत वाटू शकते. त्यांना मला सांगायचं आहे की काही निवडणुका जिंकण्यापुरती आश्वासनं नाहीत, तर हा धोरणात्मक निर्णय आहे, विचारांती घेतलेला निर्णय आहे, अभ्यास करून केलेला निर्णय आहे, तज्ज्ञांशी बोलून केलेला निर्णय आहे. रिटायर झालेले यातले लोक त्यांच्याशी मी बोललेलो आहे. माझ्या सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशावर आर्थिक भार ह्याच्यातनं कमी होणार आहे. पण त्याचबरोबर आमच्या पुणेकरांना जे वाहतुकीच्या कोंडी आणि प्रदूषण या दोन प्रमुख समस्यांच्यावर हा एक जालीम उपाय आहे. ह्या गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी करा आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाऊया. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. इतर पण काही निवेदन दिलेत PMPML मधील अधिकारी कर्मचाऱ्यांची देणी, ते पण आपण त्या ठिकाणी देऊ. आत्तापर्यंत तिथली कामं केली त्याच्यामध्ये मीच पुढाकार घेतलेला आहे. हे PMPMLच्या पण लोकांना माहिती आहे. त्याच्यावर राहिलेली कामं आम्हीच करणार आहे, दुसरं कोणी येणार नाही. ह्याही बद्दलची खात्री माझ्या त्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या सहकारी मित्रांनी बाळगावी, अशा प्रकारची मी आपल्याला खात्री देतो. अलीकड कचऱ्याचे पैसे घेतले जातात सोसायट्यांमधून किंवा बैठ्या घरातून, आणि हे सगळे गैरप्रकार चालवले जातात. पुणेकरांनो, खोटं नाही सांगत, अक्षरशः हे सगळे गैरप्रकार मी थांबवणार आहे. त्याच्यामध्ये कुणाची दादागिरी, गुंडगिरी, दहशत मी चालू देणार नाही. त्याच्यामध्ये जर ते कुणी वागलं तर त्याच्यावर केसेस दाखल करणार. पहिली केस झाली, दुसरी केस झाली, तिसरी केस झाली, चौथी केस झाली, तरी त्याची मस्ती जिरली नाही तर पाचव्यांदा त्याला मकोका लावणार आणि जेलमध्ये पाठवणार. बस काय करायचं तिथं. या पद्धतीचं नियोजन लाडक्या बहिणींनो, माझ्या भावंडांनो, आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की माझी प्रशासनावर पकड आहे, त्यामुळं ती काळजी करू नका. अधिकाऱ्यांच्याकडनं, या सगळ्या माझ्या नगर उमेदवारांच्याकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं दर आठवड्याला पुण्यात असतो ना, 6 वाजल्यापासून भेटी देईल ना, त्याबद्दल काळजी करू नका. आयुक्ताला बरोबर घेईल, ह्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेईल, पण त्याकरता तुमची साथ मला पाहिजे. तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा. आपण सगळे पुणेकर आहोत, 500 फुटाच्या घराचं आपण जीवाभावाची माणसं आहेत. 500 फुटाच्या घराला
आम्ही करमाफी देणार आहे, त्याच्याकडनं टॅक्स घेणार नाही. अरे ते बारक्या घरात राहतोय 1 BHK मध्ये, काय टॅक्स घेता? अरे त्याच्यापेक्षा मोठी घरं आहेत त्यांच्याकडे घेऊ, मोठ्यांकडे मोठं आहे ते घेऊन गरिबाला सवलत देऊ, काय बिघडलं? हेच काम असतं. ज्याची ऐपत आहे त्याच्याकडनं घेऊ आणि ज्याची ऐपत नाही त्याला सवलत देऊ, हाच तर कारभार असतो. यालाच लोकाभिमुख महानगरपालिका म्हणतात. हे लक्षात घ्या आणि ते करता येतं. असं महाराष्ट्रामध्ये काही महानगरपालिकेने केलंय. आपल्याला करणं जड नाही, आपल्याला करणं अडचण नाही. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पुण्याचा सर्वांगीण विकास करत असताना जिथं जिथं अतिक्रमण काढावे लागतील, बकालपणा कमी करावं लागेल, काही ठिकाणी हॉकर झोन निर्माण करावं लागेल, तिथं तिथं आम्ही ते करू. कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही, कारण प्रत्येकाचा रोजीरोटीचा प्रश्न असतो. फक्त त्यांना योग्य ठिकाणी आम्ही जागा देऊ ठरवून. आणि प्लॅनमध्ये देखील काही चुका झाल्या डीपीमध्ये, त्याही आम्ही दुरुस्त करू. गरिबांच्या छोट्या छोट्या प्लॉटवर, छोट्या छोट्या जमिनीवर आरक्षणं टाकलीत आणि बिल्डरांच्या जमिनी मोकाट सोडल्यात. हे कसं? अरे ते अनेक जमिनी घेतल्यात त्यांनी, त्यांच्यावर आरक्षण टाकू ना, तिथं काय अडचण आहे? या प्रकारचं काम मित्रांनो आपल्याला करायचं आहे. आणि हे करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांच्या मध्ये जातीय सलोखा, त्या ठिकाणी जातीय सलोखा ठेवण्याचं काम आम्ही करणार आहे. कधी धर्माधर्मामध्ये अंतर पडून देणार नाही, समाजात फूट पडून देणार नाही, दरी पडून देणार नाही. कारण आपण सगळेजण महाराष्ट्राची लेकरं आहोत, पुण्याची लेकरं आहोत. त्याच्यामुळं कुठेही पुण्याचं नाव खराब होईल अशा पद्धतीनं काम आम्ही करणार नाही. 34 गावांचा जो टॅक्सचा प्रश्न आहे त्याही बद्दलचं काम राहिलंय, तेही आम्हाला करायचं आहे. त्या पद्धतीनं 3 पट लावलाय. तो जोपर्यंत तिथं सुविधा दिल्या जात नाही तोपर्यंत तिथं पूर्वीसारखाच टॅक्स ठेवला जाईल, ही पण खात्री मी आपल्या त्या भागातल्या नागरिकांना, बंधू भगिनींना देऊ इच्छितो. म्हणून कारभारी बदला, आम्हाला संधी द्या, पूर्ण बहुमत द्या. ह्या सगळ्यांच्याकडनं कुठंही पुणेकरांनी टाकलेल्या विश्वासाला आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि म्हणून घड्याळाच्या चित्रावर आणि जिथं तुतारी असेल तिथं तुतारीच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबण्याचं पवित्र काम आपण करा. पुढं 5 वर्ष तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार आम्ही करून दाखवू, ही खात्री देतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.